आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 मित्रांनो, आज राज्यामध्ये कालच्या तुलनेपेक्षा आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। आज राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्हाला काही शंका असतील, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आज आहे गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026। आज मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। आपण मराठवाड्यापासून पाहू मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपल्याला। तसेच परभणी असेल, हिंगोली असेल या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळत आहे। मित्रांनो लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी गंगाखेड, परळी, अहमदपूर, उदगीर तसेच लातूर, औसा, भूम, परांडा, वाशी, कळंब, केज या ठिकाणी, धाराशिव असेल, उमरखेड असेल, तुळजापूर या भागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो वैराग, बार्शी या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मित्रांनो मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसंच या ठिकाणी आज विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या 3 जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। खास करून मित्रांनो नागपूर शहर व आसपासच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। उर्वरित मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जास्त काही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। या ठिकाणी जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज जास्त पावसाचा जोर पाहायला मिळत नाही। या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो घाटमाथ्यावरती पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय जास्त। उर्वरित भागामध्ये पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळत नाही। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त करून पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जास्त काही पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत नाही। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये व विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकण पट्टीमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।